Welcome students. Today we learn the next point, that is depletion of ozone layer. Okay. Into that we learn the introduction of depletion of ozone layer. After that causes of ozone depletion, effects of ozone layer depletion. After that measure to control the depletion of ozone layer. Okay. Now डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर. आता डिप्लेशन म्हणजे काय, थोडक्यात कमी करणे. डिप्लेशन म्हणजे काय, कमी करणे. ओके. मग इंट्रोडक्शन टू डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर. मग ओझोन लेअरचं इंट्रोडक्शन दिले त्यांनी, कसं होतं, कमी कसा होतो ओझोन लेअर. ओके. नाव द लेअर अबव द ट्रोपोस्फिअर इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटोस्फिअर. म्हणजे ट्रोपोस्फिअरच्या अबवला, ट्रोपोस्फिअरच्या वरती जो लेअर असतो त्या लेअरला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटोस्फिअर. आता ही जी आपली अर्थ आहे ती कशी, प्रत्येकाचे काही ना काहीतरी थर आहे. ओके. आपण ज्यावेळेस विहीर खणतो त्यावेळेस पण आपले कसे थर असतात की नाही. आधी आपल्याला माती लागते, मग थोडंसं मग थोडासा मुरुम, मग तुमची वाळू लागते, मग तुमचा खडक लागतो, मग तुमचं पाणी. हे काय म्हणजे आपली जी अर्थ आहे ती काय आहे, अशा लेयर्सनी बनलेली. ओके. अर्थ. मग जो ट्रोपोस्फिअरच्या अबोवचा जो लेयर आहे त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणतो. इन विच, त्याच्यामध्ये काय, त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये अ सेपरेट लेअर हॅज बीन फॉर्म ॲट द हाईट बिटवीन 15 to 30 किलोमीटर फ्रॉम द अर्थ. म्हणजे फ्रॉम द सी लेवल. मग ह्या ज्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये त्यांनी काय सांगितले, एक सेपरेट लेअर आहे तो काय होतोय, फॉर्म होतोय. कुठून, जी आपली जी सीची जी लेवल आहे तिथून त्याच्या किती, 15 ते 30 किलोमीटर हाईटने. जी समुद्राची लेवल आहे त्याच्यापासून 15 ते 30 किलोमीटर हाईटला हा जो लेअर आहे तो काय होतो, सेपरेट लेअर आहे तो काय होतो आपला, फॉर्म होतोय. ओके. नाव इट इज कॉल्ड ॲज ओझोनोस्फिअर. मग त्यालाच काय म्हणतो आपण, ओझोनोस्फिअर म्हणतो. ओके. नाव ओझोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, O3. ओके. ओझोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, O3. इज अ गॅस विच हॅज द कॅपॅसिटी टू ऑब्सर्व द लार्ज प्रपोर्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. मग हा जो ओझोन आहे हा काय आपला एक गॅस आहे. मग त्याच्यामध्ये कशाची कॅपॅसिटी आहे, टू ॲब्सॉर्ब द लार्ज प्रपोर्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. मग याच्यामध्ये कशाची, हे जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन होतं जे काय असतं आपल्या ऑर्गॅनिक सिस्टीमला हार्मफुल असतं. मग हे जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन होत असतं ते काय लार्ज प्रमाणात ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये असते, आपल्या ओझोन लेअरमध्ये असते. ओके. अँड सो द बायोस्फिअर हॅज बीन डेव्हलप ऑन लँड सरफेस अँड इन द वॉटर बॉडीज. मग त्याच्यामुळं काय केलं आहे, हा अल्ट्राव्हायोलेट रेज ॲब्सॉर्ब करतोय. मग हा जो बायोस्फिअर आहे याला काय केलं आहे, डेव्हलप केले. कशावरती, हे जे लँड सरफेस आहे इन द वॉटर बॉडी. मग वॉटर बॉडीमध्ये जे आपलं काही लँड सरफेस आहे त्याच्यामध्ये आपण काय क्रिएट केलेलं आहे, हा बायोस्फिअर पण क्रिएट केलेला आहे. ओके. नाव द UV रेडिएशन इज व्हेरी टॉक्झिक. टॉक्झिक म्हणजे काय, हार्मफुल. थोडक्यात टॉक्झिक म्हणजे काय, हार्मफुल. मग हे जे UV रेडिएशन आहे, हे UV रेडिएशन काय आहे, खूप प्रमाणात टॉक्झिक आहे. आपले हे जे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात, टू द ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, हे जे पृथ्वीवरचे जे सजीव आहेत त्या सगळे ऑर्गॅनिक मॅटरमध्ये येतात. मग त्यांच्यासाठी हे जे UV रेडिएशन होत असतं, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन होत असतं ते कसं आहे, टॉक्झिक आहे म्हणजे हार्मफुल आहे. ओके. द लेअर ऑफ ओझोन इज गेटिंग डिप्लेट ड्यू टू द इमिशन ऑफ गॅसेस. मग हा जो ओझोन लेअर आहे हा डिप्लेटेड होतो. डिप्लेट म्हणजे काय, कमी होतो. का, ड्यू टू द इमिशन ऑफ गॅसेस थ्रू द इंडस्ट्रीज, मेनली द कुलिंग इंडस्ट्रीज. मग हा जो ओझोन लेअर आहे तो का कमी होतो आहे, कशामुळं, हे जे आपले गॅसेसचं इमिशन होते. म्हणजे काय, गॅसेस काय होतात, ते इमिटेड होतात, ते जास्त प्रमाणात तयार होतात. ते कुठून, थ्रू द इंडस्ट्रीज, मेनली द कुलिंग इंडस्ट्रीज. मग ह्या ज्या कुलिंग इंडस्ट्रीज त्यांच्यामुळं काय होतं की आपलं हे जे काही ओझोन लेअर आहे त्याच्यामध्ये काय होतं, ते हे जे गॅसेस आहेत ते इमिटेड होतात ते, आणि मग त्याच्यामुळं काय होतं, आपला जो ओझोन लेअर आहे तो काय होतं, डिप्लेट होत चालला आहे. ओके. कमी होत चाललेला आहे. ओके. नाव मग कॉजेस ऑफ ओझोन डिप्लेशन. मग हा ओझोन लेअर कशामुळे कमी होते, त्याचे काही कारण आहेत. मग काय सांगितलं आहे त्यांनी, द क्लोराईन ॲटम्स आर रिलीज बाय द डिसोसिएशन ऑफ द क्लोरोफ्लोरोकार्बन. मग हा जो क्लोरीन ॲटम आहे तो काय होतोय, रिलीज होते. म्हणजे काय, रिलीज होते, जनरेट होते. कशामुळं, बाय द डिसोसिएशन ऑफ क्लोरोफ्लोरोकार्बन. मग हा जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे त्याच्यामुळं काय होतंय की हा जो क्लोरीन ॲटम आहे तो काय होतो, जास्त प्रमाणात रिलीज होतोय. मग काय, तो जास्त प्रमाणात जर का रिलीज झाला तर काय, आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर. मग ओझोन लेअर कमी होण्याचं मेन कारण काय आहे, हा जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे हा कसा आहे, आपला जास्त प्रमाणात रिलीज होते. त्याच्यामुळं काय होतं, आपलं हे जे ओझोन लेअर आहे तो काय होतं, आपला कमी होत चालला आहे.
थोडक्यात ओझोन लेअर काय असतो माहिती का, आपल्या अर्थला तो एक थोडक्यात कवच असतं, सुरक्षा करत असतं. आपल्या अर्थचं एक काय असतं ते कवच असतं आणि तो काय करत असतो, आपल्या अर्थला प्रोटेक्ट करत असतो. मग जर का जे तुमचं प्रोटेक्शन आहे त्याच्यावरती जर का तुम्ही त्याला इजा करत राहिला तर काय होऊ शकतं, आपली ही जी अर्थ आहे ती पण हार्म होऊ शकते. मग त्याच्यामुळं काय आहे की मग हा जो ओझोन लेअर आहे तो डिप्लेट कशामुळे होतोय की हा जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे तो आपल्या म्हणजे आपल्या जमिनीवरती काय होतंय, जास्त प्रमाणात क्रिएट होतोय. कशामुळं, तर आपल्या कूलिंग इंडस्ट्रीजमुळे पण काय होतं, जास्त प्रमाणात तो इमिटेड होतोय. मग त्याच्यामुळे काय होतंय, हा जो ओझोन लेअर आहे त्याचं डिप्लेशन वाढत चाललेलं आहे. ओके, द रिलीज ऑफ CFC इज कन्फाईन टू द फॉलोविंग ॲक्टिव्हिटीज. मग हे CFC कशामुळं रिलीज होतो, कोणत्या कारणांमुळं, तर काय, हे जे रेफ्रिजरेशन आहे, रेफ्रिजरेशन म्हणजे काय, कुलिंगचं प्रमाण कसं होतं, जास्त प्रमाणात होतं. अजून काय, एअर कंडिशनिंगमुळे पण काय होते, हा जो CFC तो जास्त प्रमाणात रिलीज होते म्हणजे तयार होते. मग जर का तुमचा CFC जास्त प्रमाणात क्रिएट झाला तर तो काय करू शकतो, ओझोन लेअर डिप्लेट करू शकतो. अजून कशामुळं, एक्सटिंग्विशिंग फायर त्याच्यामुळे पण, किंवा काय, क्लिनिंग सॉल्वंट्स इन इंडस्ट्रीज, म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये जे सॉल्वंट्स ते क्लीन करत असतात त्याच्यामुळे पण काय होतं, आपलं कुलिंगचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ओके, अजून काय, ब्लोईंग एजंट्स इन प्लास्टिक इंडस्ट्रीज, म्हणजे जे काय तुम्ही ब्लो करत असता इंडस्ट्री, म्हणजे ब्लो करत असतात त्याच्यामुळे पण काय होतं, आपला CFCचा जो गॅस आहे तो जास्त प्रमाणात रिलीज होते. अजून काय, सॉल्वंट्स युज्ड इन द पेंट इंडस्ट्री, मग ह्या ज्या पेंट इंडस्ट्री त्यांच्यामध्ये पण ते काय करत असतात, काही सॉल्वंट्स यूज करत असतात. त्याच्यामुळं पण काय, हा जो CFC तो रिलीज होत असतो. मग नंतर ना अजून काय सांगितलं आहे, 1 क्लोरीन ॲटम, एक क्लोरीन ॲटम, क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, Cl. ओके, इज इस्टिमेटेड टू डिस्ट्रॉय अप टू 1,00,000 ओझोन मॉलिक्यूल. मग हा जर का एक क्लोरीन ॲटम तुमचा इस्टिमेट झाला, जर का तुमचा एक क्लोरीन ॲटम जर का तयार झाला, इस्टिमेट झाला म्हणजे काय, तयार झाला, तर तो काय करू शकतो, टू डिस्ट्रॉय अप टू 1,00,000 ओझोन मॉलिक्यूल. मग तो काय करू शकतो, 1,00,000 काय करू शकतो, ओझोन मॉलिक्यूल डिस्ट्रॉय करू शकतो. जर का तुमचा 1 क्लोरीन ॲटम इज इस्टिमेटेड, एक क्लोरीन ॲटम कशासाठी इस्टिमेट केला जातो, टू डिस्ट्रॉय द अप टू 1,00,000 ओझोन मॉलिक्यूल. अप टू 1,00,000 ओझोन मॉलिक्यूल डिस्ट्रॉय करण्यासाठी याचा 1,00,000 ओझोन मॉलिक्यूल तो डिस्ट्रॉय करू शकतो एक तुमचा क्लोरीन ॲटम. इफ इट इज कंटिन्यूड फॉर अ लॉंगर पिरियड, द नॅचरल फिल्टर ऑफ ओझोन लेअर विल बी टोटली लॉस्ट अँड ड्यू टू द UV रेडिएशन. मग त्यांनी काय सांगितलं, हे जर का कंटिन्यू होत राहिलं फॉर अ लॉंगर पिरियड, म्हणजे खूप काळापर्यंत हे जर तुमचं असंच होत राहिलं तर मग काय होऊ शकतं, ओझोन लेअर विल बी टोटली लॉस्ट. मग तुमचा जो ओझोन लेअर आहे तो पूर्ण काय होऊ शकतो, टोटली लॉस्ट होऊ शकतो. कशामुळं, ड्यू टू द UV रेडिएशन. ओके, नाउ द टोटल लाईफ विल बी इन डेंजर. मग जर काही जास्त प्रमाणात तुमचं CFC जर का जास्त वाढत गेले तर काय होऊ शकतं, तुमची जी टोटल लाईफ आहे ती कशी एकदम डेंजर सिच्युएशनमध्ये येऊन जाईल. टुगेदर विथ Cl द अदर सबस्टन्सेस मेकिंग द ओझोन डिप्लेशन फास्ट आर. मग ह्या Cl सोबत, क्लोरीन ॲटमसोबत अजून गॅसेस पण काय होतात त्याच्यामध्ये एकत्र येतात, त्या Clमध्ये अजून गॅसेस जॉईन होतात, त्याला टुगेदर येतात, एकत्र येतात आणि ते काय करतात, हे जे ओझोनचं डिप्लेशन आहे ते फास्ट करतात. मग कोणते कोणते गॅसेस येऊ शकतात त्याच्यासोबत, CTC म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड. अजून कोणता गॅस येऊ शकतो, हॅलन. आणि अजून कोणता सांगितलं त्यांनी, मिथिल ब्रोमाइड. हे सगळे गॅसेस काय होऊ शकतात, तुमचे एकत्र येऊ शकतात आणि तुमच्या याला काय करू शकतात, ओझोनला काय करू शकतात, ओझोन लेअरला डिप्लेट करू शकतात. मग इफेक्ट्स ऑफ ओझोन लेअर डिप्लेशन. मग जर का तुमचं ओझोन लेअरचं डिप्लेशन झालं तर कोणते कोणते इफेक्ट होऊ शकतात, इट डॅमेजेस द प्लॅन्ट्स. आपले जे प्लांट्स हे काय येतात, आपले लिव्हिंग थिंगमध्ये येतात, मग ते काय करू शकतात, प्लांट्सला डॅमेज करू शकतात. अजून काय, इट कॉजेस व्हेरियस टाईप्स ऑफ कॅन्सर्स. मग अजून काय, आता अजून काय करू शकतो की तुमचे व्हेरियस टाईपचे कॅन्सर्स पण होऊ शकतात, तुम्हाला स्किनचा, लंग्स और ब्लड कॅन्सर या टाईपचे काय होऊ शकतात, कॅन्सर होऊ शकतात ह्युमनला. ओके, अजून काय, इट कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ अ लाईफ. म्हणजे पूर्ण आपली लाईफ आहे ती पूर्ण काय होऊ शकते, डिस्ट्रॉय होऊ शकते. आपली म्हणजे कोणाची, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे नथिंग बट लिव्हिंग थिंग्स. ओके, इट ऑल्सो अफेक्ट द नॅचरल एन्व्हायरमेंट लाईक क्लायमॅटिक चेंजेस. मग तो एन्व्हायरमेंटला पण हार्म करू शकतो, म्हणजे तुमचं क्लायमेट चेंज म्हणजेच नाही का, मध्येच उन्हाळ्यात थोडासा पाऊस पण पडतो, हिवाळ्यात पण पाऊस पडतो, मग हे या कारणामुळे खरं तर तो पाऊस होत असतो. ओके, नाउ मेजर्स टू कंट्रोल द डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर. मग हे ओझोन लेअरचं जे डिप्लेशन होते ते कसं कंट्रोल करू शकतो, ओके, बाय मिनिमायझिंग द यूज ऑफ
फ्रेयस अँड द हॅलन्स द डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर कॅन बी रिड्यूस. मग तुम्ही काय करू शकता, हे जे फ्रेरस आणि हॅलन्स आहे त्यांचं प्रमाण कसं करू शकता, कमी प्रमाणात यूज करायचं त्यांचं, त्याच्यामुळे काय मिनिमायझिंग द यूज. हे जे फ्रेरन्स आणि तुम्ही हॅलन्स यूज करता त्यांचा यूज आहे तो मिनिमम अमाऊंटमध्ये करायचा आहे आणि काय करायचं आपण काय करू शकतो, ओझोन लेअरचं डिप्लेशन रिड्यूस करू शकतो. अजून कसं, बाय मेकिंग द यूज ऑफ इको फ्रेंडली केमिकल्स. मग काय, हे जे इको फ्रेंडली केमिकल्स आहेत त्यांचा यूज करायचा, जे की बाकीचे जे आपण यूज करतो त्यांच्यापेक्षा जे इको फ्रेंडली केमिकल्स आहेत त्यांचा यूज करायचा. अजून काय, CFC कॅन बी रिप्लेस अँड द ओझोन डिप्लेशन कॅन बी पुट अंडर द कंट्रोल, बट द अल्टरनेटिव्ह आर द एक्सपेन्सिव्ह अँड सो द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ द कूलिंग इक्विपमेंट विल ग्रो. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, CFC कॅन बी रिप्लेस अँड द ओझोन लेअर कॅन बी पुट अंडर द कंट्रोल. म्हणजे त्यांनी काय सांगितले, CFCचा प्रमाण न वापरता त्याच्या जागी जर का दुसरं रिप्लेस केलं तर काय, आणि काय, ओझोन डिप्लेशन कॅन बी पुट अंडर द कंट्रोल, बट द अल्टरनेटिव्ह आर द एक्सपेन्सिव्ह अँड सो द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ द कूलिंग इक्विपमेंट विल ग्रुप. मग त्यांनी काय सांगितले, CFC गॅसचा जास्त प्रमाणात यूज न करता दुसरं काहीतरी रिप्लेस करा त्याच्या जागी, आणि काय, ओझोन डिप्लेशन कॅन बी पुट अंडर द कंट्रोल. मग हे जे मग त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, ओझोनचं जे डिप्लेशन आहे ते आपण काय करू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. बट अल्टरनेटिव्ह म्हणजे कोणते, तुमचे इको फ्रेंडलीचे जे केमिकल्स आहेत ते काय होऊ शकतात, मग तुमचे एक्सपेन्सिव्ह म्हणजे हाय कॉस्ट असू शकते. अँड सो द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ द कूलिंग इक्विपमेंट विल ग्रुप. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तुमचे जे कूलिंगचे इक्विपमेंट्स आहेत त्यांची कॉस्ट काय होऊ शकते, एक्सपेन्सिव्ह होऊ शकते. ओके, नाउ बाय रेग्युलेटरी बॅन ऑन द यूज ऑफ रेफ्रिजरेशन अँड air conditioner will also reduce the formation of CFC and so the depletion of ozone layer will be put under the control. म्हणजे त्यांनी काय सांगितले, आपण जे रेफ्रिजरेटर किंवा एअर कंडिशनरचं यूज करतो त्याचं काय करायला सांगितले, रेग्युलरिटी बॅन ऑन द यूज. म्हणजे आपण जे त्यांचा रेग्युलर यूज करतो मग तो रेग्युलर यूज न करता काय, आपल्याला जेव्हा गरज असेल तेवढाच टेम्परवरीच यूज करायचं, सारखं गरज नसताना पण तुम्ही ते जर का चालू ठेवले तर काय होऊ शकतं, तुमची अर्थ काय होऊ शकते, कूलिंगमध्ये येऊ शकते. अर्थला जास्त थंडावा नाही लागत, काय लागत असतं, थोडीशी वॉर्म पाहिजे असते. मग जर का तुमचं हे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनरचा तुम्ही तेवढ्या प्रमाणातच वापर केला तर काय करू शकता, तुम्ही जे CFCचं जे रिड्यूस होतं CFC काय करू शकता, जो क्रिएट होतोय तो काय करू शकता, त्याचं फॉर्मेशन रिड्यूस करू शकता जर तुम्ही रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनरचा जेवढी गरज आहे तेवढा उपयोग केला तर. अँड सो द डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर विल बी पुट अंडर द कंट्रोल. मग त्याच्यामुळं काय होऊ शकतं, ओझोन लेअरचं जे डिप्लेशन होते ते काय करू शकतो, आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. ओके, नाव त्याच्यामध्ये काय सांगितलं, आता नेक्स्ट पॉईंट, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स अँड द होलोकॉस्ट. आता त्याच्यामध्ये काय, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स अँड द होलोकॉस्ट. बघा, ड्युरिंग द लाईफ सायकल ऑफ अ न्यूक्लिअर फ्युएल ॲक्सिडेंट्स अकर ॲट एनी स्टेज. म्हणजे काय सांगितलं आहे, जर का तुम्ही न्यूक्लिअर फ्युएलचा यूज केला लाईफ सायकलमध्ये, जर का जी तुमची जी लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिअर फ्युएलचा यूज करत राहिले तर काय होऊ शकतात, कोणतेही ॲक्सिडेंट्स काय होऊ शकतात, अकर होऊ शकतात. म्हणजेच काय सांगितले, हे न्यूक्लिअर फ्युएल्स कशामध्ये यूज केले जातात, जे बॉम्ब्स वगैरे बनवतात त्याच्यामध्ये ते काय केले जातात, यूज करत असतात. मग ज्यावेळेस तुम्ही हे न्यूक्लिअर फ्युएलवरती तुम्ही त्याची जी लाईफ सायकल आहे म्हणजे ते तुम्ही क्रिएट करत असाल किंवा त्याच्यावर ते घेऊन तुम्ही काहीतरी बनवत असाल तर काय, ॲक्सिडेंट्स ऑकर ॲट एनी स्टेज. मग ते करता करता कोणत्याही स्टेजला तुमचे ॲक्सिडेंट येऊ शकतात, म्हणजे होऊ शकतात. इट माइट बी ड्यू टू द लिकेज, न्यूक्लिअर वॉल किंवा न्यूक्लिअर वेपन्स ऑर अ न्यूक्लिअर रिॲक्शन. मग हे ॲक्सिडेंट्स कशामुळे क्रिएट होऊ शकतात, काही काय बनवता तुमचं काहीतरी लिकेज झालं त्याच्यामुळे पण होऊ शकतं, किंवा न्यूक्लिअरचं वॉर झालं त्याच्यामुळे पण होऊ शकतात, किंवा न्यूक्लिअर वेपन्स ऑर अ न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे एखादी न्यूक्लिअरची रिॲक्शन थोडंसं कमी जास्त प्रमाण झालं त्याच्यामुळे पण तुमचे हे ॲक्सिडेंट्स अकर होऊ शकतात. ओके, नाव मग त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट, मग त्यांनी बेसिक कन्सेप्ट्समध्ये काय दिले, सच ॲक्सिडेंट्स गिव्ह आउट ब्लॅक सूट इन अ लार्ज क्वांटिटी. मग आता हा जर का ॲक्सिडेंट झाला तर काय होतं, हे जे ब्लॅक सूट इन अ लार्ज क्वांटिटी म्हणजे आता तुम्ही बघा टीव्हीमध्ये पाहता एखादा बॉम्ब झाला तर वरती पूर्ण काय होतं, तुमचा काळा धूर निघतो. ओके, मग काय होऊ शकतं, हे जे ब्लॅक सूट आहे ते काय होतात, तुमच्या लार्ज क्वांटिटीमध्ये इमिट होतात. ओके, दिस सूट देन गेट्स स्प्रेड
टू द स्ट्रॅटोस्फिअर. मग हा जो स्प्रेड म्हणजे हे जे तुमचं ब्लॅक सूट तयार होतं लार्ज क्वांटिटीमध्ये, मग ते कशामध्ये स्प्रेड होतं तर आपले जे स्ट्रॅटोस्फिअरचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये ते काय होतात, मिक्स होतात. ओके. ॲट दिस स्टेज इट विल ॲब्सॉर्ब द सोलार रेडिएशन. मग जर का ते ज्यावेळेस त्या याच्यामध्ये स्ट्रॅटोस्फिअरमध्ये मिक्स होतात त्या स्टेजला ते काय करतात, ते आपले जे सोलार रेडिएशन ते काय करतात, ॲब्सॉर्ब करून घेतात. बट these radiation are not allowed to escape to reach the earth. पण काय सांगितले, हे जे रॅडिएशन्स आहेत त्यांना काय, टू एस्केप द टू रीच अर्थ, ते काय करतात की तुमची जी अर्थला रीच करण्यासाठीचं जे त्यांना काय असायचे ते अलाउड नसतं. ओके. हेन्स इट विल लीड टू द कुलिंग. मग त्याच्यामुळं काय होऊ शकतं, तुमचं कुलिंगचं प्रमाण जास्त पण कुलिंगचं प्रमाण आहे ते वाढू शकतं. ओके. ना पण आपल्याला कसं पाहिजे, जास्त थंडावा नाही पाहिजे, आपली अर्थ कशी पाहिजे आपल्याला वॉर्ममध्ये पाहिजे. ओके. जास्त पण वॉर्म नाही पाहिजे आणि जास्त पण कूल नाही पाहिजे. ओके. ऑल्सो रेज रेडिएटेड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर विन रिच अर्थ. मग हे जे इन्फ्रारेड रेज आहेत ते काय होतात, ॲटमॉस्फिअरपासून रेडिएटेड होतात आणि कुठं करतात ते त्यांच्या अर्थला रीच करतात, म्हणजे अर्थवरती येतात. मीट इनसफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स अँड कार्बन डायऑक्साईड. मग ते काय करतात की हे जे आपले जे वॉटर वेपर्स आहेत किंवा कार्बन डायऑक्साईड ते काय करतात, ते जास्त प्रमाणात खेचून घेतात. अँड हेन्स दीज IR रेडिएशन ऑल्सो रिमेन्स पार्शियली अनॲब्सॉर्ब. मग त्याच्यामुळं काय होतं की हे जे IR रेडिएशन म्हणजे इन्फ्रारेडचं रेडिएशन आहे ते काय होतं, तुमचं पार्शियली अनॲब्सॉर्ब राहतं. ओके. दस ॲट धिस स्टेज इफ दिस रेडिएशन एस्केप द लोअर ॲटमॉस्फिअर. मग त्यांनी सांगितलं की जर का ह्या रेडिएशनने जर का लो ॲटमॉस्फिअर एस्केप केलं, इट विल डिस्टर्ब द, मग ते काय करू शकतं, आपल्या जे ग्रीन हाऊसचे इफेक्ट्स आहेत त्यांना काय करू शकतं, डिस्टर्ब करू शकतं. अजून काय, विच विल लीड टू फर्दर फॉल इन टेम्परेचर. मग ते जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे ते कशामध्ये लीड करत असतात की जे आपलं जे टेम्परेचर आहे ते पूर्ण डिक्रीज होत राहतं की नाही, म्हणजे फॉल होत जाते, म्हणजे डिक्रीज होते, म्हणजे थोडक्यात काय कुलिंगमध्ये जास्त जाते. मग ते काय करत असतात, ग्रीन हाऊस काय करत असतं, पृथ्वीला गरम करण्याचं काम करत असतं, म्हणजे थोडक्यात वॉर्म करत असतं. पण जर का रॅडिएशनने जर का तुमच्या ॲटमॉस थ्रू जर का ते तुमच्या अर्थवरती रीच झाले तर ते काय करू शकतात, तुमचं जे ग्रीन हाऊसचे इफेक्ट आहे ते काय करू शकतात, ते डिस्टर्ब करू शकतात. ओके. अँड दिस विल रिड्यूस द इव्हॉपरेशन ऑफ वॉटर. मग त्याच्यामुळं काय होतं, जर का कुलिंग झालं तर वॉटरचं इव्हॉपरेशन होईल का, पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होईल का, नाही होणार. मग जर का त्याला पाण्याला तुम्ही थंडावाच देत राहिले तर त्याचं जास्त प्रमाणात वेपर्स तयार नाही होणार. मग त्याच्यामुळं काय होतंय, तुमचं जर का हे जे टॉक्झिक्स वाढले, न्यूक्लिअरचे जे तुमचे गॅसेस आहेत ते जर का वाढले तर काय होऊ शकतं, तुमची पूर्ण जी अर्थची लाईफ सायकल आहे ती पण पूर्ण डिस्ट्रॉय होऊ शकते. ओके. दस ॲट दिस स्टेज इफ दिस रेडिएशन एस्केप द लोअर ॲटमॉस्फिअर, therefore infrared radiation absorbing water vapors will reduce in the atmosphere. मग त्यांनी काय सांगितले, म्हणून हे जे इन्फ्रारेडचं रॅडिएशन होतं ते काय करतात, हे जे वॉटर वेपर होतात ते काय करतात, ॲब्सॉर्ब करतात, विल रिड्यूस इन द ॲटमॉस्फिअर. मग ते जे वॉटर वेपर होतं ते काय होतं, ॲटमॉस्फिअर जे त्याचं वेपरिंगचं काम असतं ते काय होतं, रिड्यूस होऊन जातं. ओके. नाव दिस विल ऑल्सो कॉज द कुलिंग. मग त्याच्यामुळे कोणता प्रॉब्लेम येतो, कुलिंगला प्रॉब्लेम येतो. ओके. इन द स्ट्रॅटोस्फिअर देअर वॉन्ट बी सिग्निफिकंट मॉइश्चर टू रेन आउट द थिक सूट. So due to the nuclear explosion, a phenomenon opposite to global warming will occur. मग त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितले, हे जे तुमचं न्यूक्लिअरचं जे एक्सप्लोजन होतं असतं त्याच्यामुळं काय होतं, ग्लोबल वॉर्मिंगवरती ते काय करतं, अफेक्ट करत राहतं. सच अ फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर विंटर. मग त्यालाच आपण काय म्हणतो, त्या फेनॉमेनॉनलाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर विंटर. द मॉडर्न फ्युजन बॉम्ब आर द एक्सप्लोजिव्ह फोर्स ऑफ 500 किलोटन अँड द 10 मेगाटन्स. न्यूक्लिअर bombardment will cause the combustion of wood, प्लास्टिक, पेट्रोलियम अँड फॉरेस्ट. मग त्यांनी काय सांगितले, हे जे तुमचे फ्युजनचे बॉम्ब्स आहेत म्हणजेच कोणते न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत, मग ते काय होतात, त्यांचा फोर्स सांगितला, त्यांचा किती प्रमाणात आहे, 500 किलोटन अँड 10 मेगाटन. हा त्यांचा काय सांगितलं, त्यांनी फोर्स सांगितलं, म्हणजे ते किती प्रमाणात हे होऊ शकतं. मग नंतरनं हे जे सांगितले, न्यूक्लिअर बॉम्बार्डमेंट विल कॉज द कंबशन ऑफ. मग हे जर का तुमचं न्यूक्लिअरचं म्हणजे तो बॉम्ब जर का फुटला तर काय काय होऊ शकतं, तुमचं कंबशन ऑफ वूड त्याला कॉज करू शकतं, म्हणजे ते तुमचं वूड आहे, प्लास्टिक आहे, पेट्रोलियम आहे, फॉरेस्ट, हे सगळं काय करू शकतं, कंबस्ट करू शकतं. ओके. नाव द इफेक्ट ऑफ क्लायमेट
अँड एन्व्हायरमेंट. मग त्याचा ह्या न्यूक्लिअर फ्युएलचा तुमच्या क्लायमेटवरती आणि एन्व्हायरमेंटमध्ये काय परिणाम होऊ शकतो. मग इट रिझल्ट्स इन अ लोवरिंग द ग्लोबल टेम्परेचर. म्हणजे काय, आपलं जे टेम्परेचर आहे ग्लोबल टेम्परेचर ते काय करू शकतं, रिड्यूस करू शकतो, लोअर करू शकतं. नंतर काय, इट डिस्ट्रॅक्टिकली अफेक्ट क्रॉप प्रोडक्शन. म्हणजेच काय, जे तुमचं जे हे डिस्ट्रॅक्टिकली म्हणजे नाही का कमी करू शकतं, म्हणजे डिस्ट्रॅक्ट करू शकतं. आपण नाही का गळीत कमी आले, ओके, गळीत कमी झाले म्हणजे जे तुमचं शेताचं जे पीक येतं ते काय होतं, तुमचं जेवढं भेटायला पाहिजे तेवढं भेटत नाही, ते कमी प्रमाणात भेटतं ह्या न्यूक्लिअर फ्युएलच्या या इफेक्टमुळं. ओके, नाव क्रॉप प्रोडक्टिव्हिटी विल रिड्यूस द सस्टेनेबिलिटी कॉझिंग द फेमियन्स अँड द ह्युमन सफरिंग. मग त्याच्यामुळे काय तुम्हाला दुष्काळ वगैरे पण जाणवू शकतो. इट कॉजेस द इन्फर्टिलिटी ऑफ द सॉईल. मग इन्फर्टिलिटी ऑफ द सॉईल म्हणजेच काय, जमिनीचे सुपीकतेचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. अजून काय, इट अफेक्ट्स द वॉटर फॉर लॉंग परसिस्टिंग ॲडव्हर्टायझिंग इफेक्ट. मग तुमचा पाण्याच्या याच्यावरती पण तो परिणाम होऊ शकतो. जर का तुमचा फेमिन झालं तर तुमच्या पाण्याच्या याच्यावरती पण परिणाम होऊ शकतो. मग त्यांनी त्याचे एक्झाम्पल दिलेत. आता एक्झाम्पलमध्ये काय सांगितले, द कर्नोबिल nuclear 1986 has resulted in a widespread contamination by radioactive substances. मग त्यांनी काय सांगितले की Chernobyl nuclear 1986 has resulted in a widespread contamination by radioactive substances. The devastation caused by the nuclear bomb is not only immediate but may be long lasting. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की हे जे झालं ना केर्नोबिल न्यूक्लिअर 1986मध्ये असं झालं होतं आणि मग ही जी घटना झाली त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं का तो जो त्या बॉम्बचा जो इफेक्ट झाला तो खूप काळापर्यंत, इट नॉट बी इमिडिएट बट मे बी लॉंग लास्टिंग. म्हणजे तो फक्त तेवढ्या पुरताच नाही राहिला तर तो काही खूप काळापर्यंत तो टिकून राहिला होता, त्या बॉम्बचा जो इफेक्ट झाला तो. ओके, नाव टुवर्ड्स द एंड ऑफ वर्ल्ड वॉर सेकंड. म्हणजे जे महायुद्ध झालं सेकंड, त्याच्यामध्ये बॉम्बिंग ऑफ डेस्टन जर्मनी कॉज ह्यूज फायर स्ट्रोम. म्हणजे मग हे जे दुसरं महायुद्ध झालं होतं त्याच्यामध्ये हे जे तुमचे जे ड्रेस्डन आहे जर्मनी हे काय झाले होते, पूर्ण जास्त प्रमाणात कॉज झाले होते. ओके, नाव धिस कॉज पर्टिक्युलर लॅडन ऑफ ड्राफ्ट इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे हे जे झालं होतं बॉम्बिंग झालं होतं जपानमध्ये, मग ते काय पर्टिक्युलर वेळासाठी नाही तर ते खूप काळापर्यंत टिकून राहिले होते. म्हणजे त्या न्यूक्लिअरचे जे गॅसेस वगैरे हार्मफुल ते खूप काळापर्यंत टिकून राहिले होते. आता एक्झाम्पल 2मध्ये काय सांगितलं, इन अ न्यूक्लिअर होलोकॉस्ट इन जपान 1945. मग जपानमध्ये काय सांगितलं त्यांनी 1945मध्ये न्यूक्लिअर होलोकॉस्ट झालं होतं. ओके, 2 न्यूक्लिअर बॉम्ब्स वेअर ड्रॉप ऑन. मग 2 न्यूक्लिअर बॉम्ब टाकले होते त्यांनी कुठं, एक हिरोशिमा आणि नागासाकी सिटीज इन जपान. ह्या जपानमधल्या ज्या सिटीज त्यांच्यामध्ये त्यांनी कधी 1945मध्ये हे 2 बॉम्ब टाकण्यात आले होते. 1 फ्युजन बॉम्ब वॉज ड्रॉप ऑन हिरोशिमा. 1 फ्युजन बॉम्ब वॉज ड्रॉप ऑन हिरोशिमा. मग एक फ्युजन बॉम्ब होता तो हिरोशिमामध्ये. आता फ्युजन आणि फ्युजन 2 असतात. फ्युजन म्हणजे छोट्यापासून मोठं आणि फ्युजन म्हणजे मोठ्यापासून छोटं. मग फ्युजनमध्ये काय छोट्यापासून मोठं, मग काय झालं ते हिरोशिमामध्ये फ्युजन बॉम्ब टाकण्यात आला होता. दिस हॉलोकॉस्ट लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ ह्युमन लाईव्स बाय फायर किल अबाउट. मग हा जो हॉलोकॉस्टचा जो बॉम्ब आहे तो त्याने किती किल केले होते, अप टू 1 लाख पीपल अँड डिस्ट्रॉय द सिटी. 1 लाखापर्यंत पीपल डिस्ट्रॉय केले होते 1 लाखपर्यंत पीपल काय झाले होते, डेड झाले होते किंवा आणि पूर्ण सिटी डिस्ट्रॉय झाली होती. दिस फोर्सफुल एक्सप्लोजन इमिटेड न्यूट्रॉन्स अँड द गॅमा रेडिएशन. मग हे जे आहे त्याच्यामुळं काय झालं ते ह्या एक्सप्लोजनमुळं हे जे न्यूट्रॉन्स किंवा गॅमा रेडिएशन हे जास्त प्रमाणात पसरले गेले होते. इट हॅड अ फोर्स ऑफ 12 किलोटन ऑफ ट्रायनायट्रोटोल्विन. TNT ट्रायनायट्रोटोल्विन. मग त्यांनी काय सांगितले, इट हॅड, मग त्याचा फोर्स किती होता 12 किलोटन ऑफ ट्रायनायट्रोटोल्विन. द रेडिओ स्ट्रोंटियम liberated in the explosion resembles calcium and had the property of replacing the calcium of bones. मग त्याच्यामुळे जर का हे जे बॉम्ब झाले
मग त्याचे जे काही गॅसेस वगैरे असतील ते जर का आपल्या बॉडीमध्ये गेले, मग हे जे होतं ते खूप काळापर्यंत टिकून होतं. मग जर का ते गॅसेस जर काही ऑक्सिजन थ्रू आपल्या बॉडीमध्ये गेले किंवा कशा थ्रू गेले तर काय होऊ शकतं की त्याच्यामुळे आपलं जे कॅल्शियम आहे ते काय होऊ शकतं, रिड्यूस होऊ शकतं. मग कॅल्शियम रिड्यूस झालं तर काय होऊ शकतं, आपले हे जे हाडं वगैरे ते काय होतात, डिसूर वगैरे होतात. ओके. नाव as a result, large-scale bone deformities occurred in the inhabitant of these cities. Even after more than 50 years, the impacts of nuclear failure are still visible. म्हणजे त्यांनी काय सांगितले की त्याच्यामुळं डिफॉर्मिटाईज ऑकर्ड इन द इनहॅबिटंट्स ऑफ द सिटीज. म्हणजे त्यांनी अजून काय सांगितलं, इवन आफ्टर मोर दॅन 50 इयर्स द इम्पॅक्ट ऑफ न्यूक्लिअर फॉल्ट आर स्टील विजिबल. म्हणजे 50 वर्ष झाले तरी पण त्याचा काय होत होता, त्या न्यूक्लिअर फॉल्टचा इम्पॅक्ट पूर्ण काय होत होता, विजिबल होत होता. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट होतच होता, परिणाम होतच होते. इतका म्हणजे इतका तो घातक होता तो बॉम्ब. ओके. मग कंट्रोल मेजर, मग हे आपण कसं कंट्रोल करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये आता कंट्रोल मेजरमध्ये 2 पद्धती. पहिलं दिलं आहे कंट्रोल मेजर थ्रू द कन्सेप्ट ऑफ 4R. 4R कोणते, रिड्यूस, रियूज, रिसायकल अँड रिकवर. ओके ना. आणि दुसरी कोणतं कशाने कंट्रोल करू शकता, कंट्रोल मेजर थ्रू द एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. मग एन्व्हायरमेंटल एज्युकेशनच्या याने तुम्ही काय करू शकता, कंट्रोल करू शकता. ओके ना. आता त्यांनी बघा इथे दिले कंट्रोल मेजर थ्रू द कन्सेप्ट ऑफ 4R. 4Rमध्ये त्यांनी दिले ही 4Rची डायग्राम दिली आणि 3Rची डायग्राम दिली. ओके. 3Rमध्ये रिड्यूस, रियूज, रिसायकल येतं आणि 4Rमध्ये रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर. मग आता रिड्यूसमध्ये काय सांगितले, रिड्यूस करायचं आहे आपल्याला ते. ओके. कमी वापर करायचा आहे. मग इफ वी अवॉइड द मेकिंग द गार्बेज वी नीड नॉट टू वरी अबाउट डिस्पोजिंग ऑफ वेस्ट ऑफ रिसायकलिंग इन अ लॅटर. म्हणजे त्यांनी सांगितलं का जर का आपण गार्बेजचा जर का आहे तेवढ्याच मोजक्याच प्रमाणात जर का वापर केला तर मग आपल्याला काय ते म्हणजे वेस्ट पण जाणार नाही किंवा त्याचा रियूज पण करता नाही येणार. मग जर का तुम्ही मापात प्रमाणात वापरले तर काय म्हणजे दोन्ही पण फायदे होतील आपले, ते वेस्ट पण नाही जाणार किंवा रिसायकलिंग करण्यासाठी प्रोसेस लागते ती पण करता नाही येणार, ती पण करावी नाही लागणार. ओके. चेंजिंग द हॅबिट्स ऑफ शॉपिंग, वर्किंग अँड प्लेईंग कॅन रिड्यूस अवर वेस्ट. मग त्यांनी काय सांगितले की ही जी आपली शॉपिंग, वर्किंग अँड प्लेईंगच्या ज्या हॉबीज आहेत त्यांच्यामध्ये पण चेंजेस होऊ शकतात, कॅन रिड्यूस अवर वेस्ट. मग त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं, आपण जे वेस्ट घालवतो ते पण आपलं रिड्यूस होऊ शकतं. अजून काय, देअर आर टन ऑफ वेज टू रिड्यूस द वेस्ट, सेव्हिंग सम टाईम अँड मनी अँड बिंग गुड टू अर्थ ॲट द सेम टाईम. म्हणजे त्यांनी सांगितले की हे जे काय रिड्यूस करण्याचे खूप सारे वेज आहेत ते तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुम्ही ते करू शकता, पाळू शकता. ओके. By reducing and reusing, consumers and the industry can save the natural resources and reduce the waste management cost. Okay. Waste prevention or a source reduction is strategy behind the reducing and reusing the waste. म्हणजे त्यांनी सांगितलंय की बाबा रिड्युसिंग आणि रियुजिंग केलं तर तुम्ही काय करू शकता, इंडस्ट्री कॅन सेव्ह द नॅचरल रिसोर्सेस अँड रिड्यूस द वेस्ट मॅनेजमेंट कॉस्ट. मग इंडस्ट्री काय करू शकते, जर का योग्य प्रमाणात वापर केला तर मग ती पण काय करू शकते की तुमचे जे नॅचरल रिसोर्स आहेत ते सेव्ह करू शकते. ओके. अजून काय, मग हे जे आपण जे वेस्ट करतो मटेरियल ते पण ते काय करू शकतात, रिड्यूस करू शकतात. ओके. अजून काय, बाय डिझायनिंग द मॅन्युफॅक्चरिंग, पर्चेसिंग ऑर द युजिंग द मटेरियल इन अ वेज दॅट जनरेटेड लेस वेस्ट, फेवर नॅचरल रिसोर्सेस आर यूज. मग त्यांनी सांगितलं आहे की बाबा तुम्ही काही गोष्टी बनवता, ओके, मॅन्युफॅक्चर करता, डिझाईन करता, मग त्या परचेस करता, मग युजिंग सम वेज इन वेज दॅट जनरेट द लेस वेस्ट. मग त्याच्यामुळं काय करू शकता की तुम्ही जर का विकत घेण्यापेक्षा जर का तुम्ही स्वतः नॅचरल रिसोर्सेस वगैरे बनवले तर मग काय आपण त्याच्यामुळं वेस्टेज आहे ते काय करू शकतो, लेस करू शकतो. म्हणजे त्याचा जो रिड्यूस आहे म्हणजे वेस्टेज आहे ते कमी करू शकतो. फेवर नॅचरल रिसोर्सेस आर यूज. मग ते जास्त प्रमाणात यूज करण्यापेक्षा जर का नॅचरल रिसोर्सेसचा यूज केला तर ते बेटर राहील. मग त्याच्या ॲडव्हान्टेजेसमध्ये त्यांनी काय सांगितले, सेव्ज द नॅचरल रिसोर्सेस. मग नॅचरल रिसोर्सेस काय, throughout the life cycle of a product, from the extraction of a raw material to the transportation, processing, manufacturing and then end use, waste is generated. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, तुम्ही काय करता की तुम्ही रॉ मटेरियल म्हणजे तुम्ही यूज करता, ओके, काही गोष्टी घेता, यूज करता आणि मग नंतर ना यूज नसेल तर त्या फेकून देता. मग तसं न करता तुम्ही काय करायचं आहे की बाबा ज्या काही आपल्या न लागणाऱ्या वस्तू आहेत
त्या काय केल्यात, आपण जर का एखाद्या याच्यामध्ये ठेवले की ही नाही लागत आहे, पण नंतर तुम्ही काय करू शकता, त्याच्यापासून काय तुम्ही एखादी नवीन चांगली वस्तू यूज करू शकता. म्हणजे तुम्ही बाय करू ती द्यायचं आणि त्याच्यापासून एखादी नवीन चांगली वस्तू बनवू शकता. ओके. रियुजिंग आयटम्स ऑर मेकिंग देम विथ द लेस मटेरियल डिक्रीज द वेस्ट ड्रॅमॅटिकली. अल्टिमेटली फेवर मटेरियल्स विल नीड टू बी रिसायकल कंबस फॉर द एनर्जी अँड लँडफिल. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की बाबा जे तुम्ही जे काही यूज करता, रियुजिंग द आयटम्स ऑर मेकिंग देम विथ लेस मटेरियल, म्हणजे ते आयटम काय करायचे, रियूज करायचे, परत यूज करायचे. आणि काय मेकिंग देम विथ अ लेस मटेरियल डिक्रीज, म्हणजेच काय ते रियूज करताना परत काय करायचे की त्याचे जे आपण जे बाकीचे मटेरियल त्याच्यासोबत यूज करतोय ते पण काय करायचे, कमी प्रमाणात यूज करायचे. आणि जे त्याचं जे वेस्टिंग होते ते म्हणजे कमी प्रमाणात करायचे. ओके. अजून काय, रिड्यूस द टॉक्झिसिटी ऑफ द वेस्ट, म्हणजे हे जे तुम्ही टॉक्झिक मटेरियल यूज करता ते पण काय त्यांनी काय सांगितले, कमी प्रमाणात करा. शेअरिंग द प्रोडक्ट्स दॅट कंटेन द हजार्डस केमिकल्स इन्स्टेड ऑफ थ्रोईंग आउट द लेफ्ट ओव्हर्स युजिंग द स्मॉलेस्ट अमाऊंट नेसेसरी वी कॅन रिड्यूस द वेस्ट टॉक्झिसिटी. म्हणजे हे जे टॉक्झिसिटी होती क्रिएट होती, म्हणजे हार्मफुलचे जे बाकीचे जे हार्मफुल आहे जे काही तयार होते ते तुम्ही कमी करू शकता. कशामुळे, म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट शेअर करता त्याच्यामध्ये काय हजार्डस केमिकल्स असतात. ओके. मग त्यांनी काय सांगितले, लेफ्ट ओव्हर्स युजिंग द स्मॉलेस्ट अमाऊंट ऑफ नेसेसरी वी कॅन रिड्यूस द वेस्ट टॉक्झिसिटी. मग ते जे शेअरिंग करतात त्याच्यामध्ये पण तुम्ही काय करायचे, जास्त प्रमाणात न करता ते कसं कमी प्रमाणात करा, त्याच्यामुळे तुमची जी टॉक्झिसिटी ती पण काय होईल, तुमची कमी होईल. अजून काय, रिड्युसेस द कॉस्ट, म्हणजे काय प्रिव्हेंटिंग द वेस्ट ऑल्सो कॅन मीन द इकॉनॉमिक सेव्हिंग फॉर द कम्युनिटीज, बिझनेस ऑर्गनायझेशन अँड द इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर्स. म्हणजे त्यांनी काय सांगितले, प्रिव्हेंटिंग वेस्ट ऑल्सो कॅन बी इन द, म्हणजे तुम्ही काय सांगितले, तुमची जी इकॉनॉमिकची जी सेविंग आहे कशासाठी, कम्युनिटीज, बिझनेस ऑर्गनायझेशन, इंडस्ट्रियल कन्झ्युमर, त्याच्यासाठी जी तुम्ही जी कॉस्ट वगैरे लावता ती काय करायची, प्रिव्हेंट करायची. त्याच्यामुळं काय होऊ शकते, तुमची कॉस्ट पण रिड्यूस होऊ शकते. ओके. नाव रियूज, रिसायकल अँड रिकवर विल लर्न इन अ नेक्स्ट लेक्चर. इफ यू हॅव एनी क्वेरी देन आस्क मी. ओके. अँड find out minimum 30 MCQs on this topic. Okay.